बातमी वसमत संदर्भातली आहे। वसमत बस स्थानकाचं काम हे संत गतीने सुरू आहे आणि या हळूवार चाललेल्या कामामुळे बस स्थानकाच्या कामाला पावसाचा फटका बसलेला आहे। तसंच बस स्थानक हे चिखलमय झालेलं आहे। बस स्थानक आणि आसपासच्या परिसरात आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये चिखल दिसतोय आणि यामुळे या चिखलातून आणि या पाण्यातून वाट काढताना प्रवाशांचे हाल होत आहेत। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। 3 जिल्ह्याला जोडला जाणारा हा वसमत तालुका आहे आणि याच वसमत तालुक्यातील बसस्थानकाचं काम जे आहे ते मागील अनेक दिवसापासून होत होतं, अनेक महिन्याभरापासून होत होतं आणि हे काम जे आहे ते संत गतीने होत आहे। सध्या मान्सून पूर्व पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे आणि याच पावसाचा फटका जे आहे ती या बसस्थानकामध्ये दिसत आहे आणि मागील अनेक दिवसापासून ज्या बसस्थानकाचं काम जे आहे ते संत गतीने होताना देखील या ठिकाणी दिसत असल्यामुळे मान्सून पूर्व पाऊस आल्याने या ठिकाणी चिखलाचा पाण्याचा सामना देखील प्रवाशांनी मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागत आहे। मागील 2 ते 4 दिवसापूर्वी वसमत मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी या बसस्थानकाचे काम पाहता निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत या ठिकाणी संबंधित ठेकेदारांना खडेबोल देखील सुनावलेले आहे। परंतु हे काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचे होत असताना या ठिकाणी काम मात्र थांबवण्यात आलेलं आहे। सध्या अवकाळी पावसाने थैमान घातला असून याच बसस्थानकामध्ये चिखल आणि पाण्याचा सामना देखील प्रवाशांना करावा लागत आहे। ये जा करणारे नागरिक आणि प्रवाशांची या ठिकाणी धांदलगाई देखील मोठ्या प्रमाणात होत असताना आता प्रवाशांचा नागरिकांचा प्रवास जे आहे ते सुखरूप कधी होणार आणि या बसस्थानकाचं थांबलेलं काम निकृष्ट दर्जाचं होत असलेलं काम जे आहे ते वरिष्ठ कधी पाहणार आणि या बसस्थानकाचं काम सुरळीत कधी होणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।